सर्वांना नमस्कार। आज आपल्याकडे जे पेशंट होते 2 लोक डिस्चार्ज झाल्यानंतर आपल्या आज रोजी एकूण रुग्णांची जी संख्या आहे हे 35 वर पोचलेलं आहेत आणि जवळपास आपल्याकडे आत्तापर्यंत 173 एवढा पॉझिटिव्ह केसेस होत्या आणि त्यामध्ये 8 लोकांचे मृत्यू त्या ठिकाणी झाले होत्या आणि 130 रुग्ण ते बरे होऊन त्यांच्या घरी गेलेले आहेत आणि फक्त आज रोजी आपल्याकडे 35 रुग्ण त्या ठिकाणी आहेत आणि 3 लोकांचे जे आज पॉझिटिव्ह अहवाल आले होते, एक बाबळगावमध्ये यापूर्वीच जे पॉझिटिव्ह आले होते त्यांचा संपर्कातील व्यक्ती होते आणि दुसरे 2 होते ते क्रांतीनगर लातूर भागातील दुसरे अन्य 2 होते। आणि मित्रांनो, आज आपल्याकडे जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जे लॅब चालतं आणि आपला जिल्हा आणि बीड, उस्मानाबाद, आता बीडमध्ये अंबेजोगाईच्या सुरू झाल्या, परंतु ह्या अंबेजोगाईच्या मेडिकल कॉलेजच्या सुरुवात होण्यापूर्वी उस्मानाबाद, बीड आणि आपल्या जिल्ह्याच्या संपूर्ण टेस्टिंग करण्याच्या जबाबदारी म्हणजे अत्यंत आपण स्वॅब घेतलेला टेक्निशियननी स्वॅब घेतल्यानंतर स्वॅब म्हणजे ते गळ्यातील जे नमुने घेतल्यानंतर त्या सर्व स्वॅब कशा पद्धतीने आपल्याकडे मेडिकल कॉलेजपर्यंत येतात आणि त्यानंतर कशा पद्धतीने त्याला तपासणी करून कोणत्या असे तपासणी आहेत ते तपासणी झाल्यानंतर पॉझिटिव्ह डिक्लेअर करण्यापूर्वी किती वेळा त्याला तपासणी करतात या सर्व बाबत माहिती सांगण्याकरिता आपल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या लॅबचे जे प्रमुख आहेत डॉक्टर विजय कुमार चिंचोळकर साहेब आहेत आणि त्यांच्या सोबत कांद्याला कांदे देऊन समर्थन देणारे डॉक्टर सुधाकर आवंटकर साहेब हे सुद्धा आपल्या म्हणजे मेडिकल कॉलेजच्या लॅबच्या दररोज हाताळत आहेत आणि मी आज स्वयंहून त्या लॅबच्या सर्व प्रक्रिया मी बघून आलो। अत्यंत क्लिष्ट फार नाजूक गोष्टी आहेत। एखादा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आजच मी एका ठिकाणी वर्तमान न्यूजमध्ये बघत होतो, काहीतरी एका ठिकाणी ज्यांना पॉझिटिव्ह नव्हता सेम आडनाव असल्यामुळे तो दुसऱ्यांचं नाव त्यांना पॉझिटिव्ह करण्यात आला, मग त्याला फार मनस्ताप झाला असे न्यूजमध्ये बघत होतो। परंतु ह्याच भूमिकेतून मी ज्यावेळेला लॅबमध्ये विचारत होतो आणि ते प्रत्येक वेळा ते चेकिंग कशा पद्धतीने करतात ते फार क्लिष्ट आणि नाजूक प्रक्रिया आहे। त्या नाजूक प्रक्रिया कशा हाताळणार आहेत या संदर्भात आपल्याला डॉक्टर विजय कुमार चिंचोळकर साहेब संपूर्ण माहिती देणार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार डॉक्टर सुधाकर आवंटकर साहेब सुद्धा आहेत। मी आपले जास्त वेळ न घेता आपल्याला आज डॉक्टर विजय कुमार चिंचोळकर साहेबांकडून आपले या कोरोना काय, व्हायरस कसे त्या ठिकाणी बघितलं जातं आणि मग त्या आपल्याकडे किती तो व्हायरल लोड किती जास्त आहे कमी आहे या सर्व संदर्भात माहिती देण्यात येणार आहे। मी त्यांना आपल्या फेसबुक लाईव्ह ह्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की आपल्या सर्व दर्शकांना या सर्व गोष्टीचा माहिती आपण विस्तृत माहिती देण्यात यावा अशी विनंती करतो। नमस्कार, मी डॉक्टर चिंचोलकर। आपल्या इथे आपण जवळपास आता मागच्या 45 दिवसापासून कोरोना टेस्टिंग चालू केलेली आहे। कोरोना टेस्टिंग म्हणजे आपण जो व्हायरल RNA आहे तो आपण आहे किंवा नाही याबद्दल कन्फर्मेशन करतो। आपल्याकडे 3 जिल्ह्याचे सॅम्पल्स येतात, लातूर, उस्मानाबाद, बीड। मागच्या 3 दिवसापासून अंबाजोगाईची लॅब चालू झाल्यामुळे बीडचे सॅम्पल्स हे अंबाजोगाईला जात आहेत। आता सध्या आपण 2 जिल्ह्याचा सगळ्या स्वॅबचा तपासण्या करतो। पहिल्यांदा आपल्याकडे स्वॅब आल्यानंतर स्वॅबसोबत एक SRF फॉर्म असतो जो की ॲपवरून भरलेला असतो। तो फॉर्मवरचे डिटेल्स आणि स्वॅबवर जे डिटेल्स लिहिलेले आहेत ते आपण व्हेरीफाय करतो। व्हेरीफाय केल्यानंतर आमच्या लॅबचा त्याला नंबर पडतो। तो लॅबचा नंबर पडल्यानंतर मग ते सॅम्पल्स जे आहेत 48च्या लॉटमध्ये हे पुढे प्रोसेसिंगला जातात। मग 48 सॅम्पल्स एकत्र आम्ही म्हणजे वेगवेगळ्या ट्यूब्समध्ये जे 48 सॅम्पल्स आहेत ते सगळे आम्ही एका युनिटमध्ये घेऊन जातो, ज्या ठिकाणी आपण बायोसेफ्टी कॅबिनेट म्हणतो। हे बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये जे आहे की सॅम्पल्स जे इन्फेक्शियस आहेत ते जे कोणी हँडल करणार आहे त्यांना काही इन्फेक्शन होत नाही, प्रॉपर पद्धतीने ते सॅम्पल्स हाताळले जातात विथ N95 मास्क, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट हे सर्व ते जे लॅबोरेटरी टेक्निशियन्स आहेत ते सगळं वापरतात आणि त्या बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये हे सॅम्पलची प्रोसेसिंग करतात। आता सॅम्पल प्रोसेसिंग करतात म्हणजे काय,
तर सॅम्पल प्रोसेसिंगमध्ये जो सॅम्पल आलेला असतं आमच्याकडे, आणि त्यात आम्ही एक व्हायरस डिस्ट्रक्शनसाठी जे एक रिएजंट असतो, सोल्युशन असतं, त्या व्हायरस डिस्ट्रक्शन सोल्युशनमध्ये यातला काही प्रमाणात म्हणजे 150 ते 200 मायक्रोलिटर हे सॅम्पल आम्ही त्या सोल्युशनमध्ये टाकतो आणि 10 ते 15 मिनटासाठी ठेवतो. असे 48 ट्यूब्समध्ये आम्ही प्रत्येक पेशंटचा नमुना, त्याला नंबरिंग केलेलं असतं, ते सगळे घेऊन आम्ही 10 मिनिट त्यामध्ये ठेवतो. ते व्हायरसचं डिस्ट्रक्शन हे 10 मिनिटात झाल्यानंतर पुढं चालू होतं आपली प्रक्रिया, म्हणजे की व्हायरस डिस्ट्रॉय झाल्यानंतर जो RNA आहे तो बाहेर येतो, त्या सोल्युशनमध्ये RNA असतो. मग पुढच्या रूममध्ये जे आहे ते जे सोल्युशनमध्ये RNA आलेले आहेत ते आपण वेगवेगळ्या फिल्टर्स लावून एक 5 ते 6 स्टेप्समध्ये आपण तो फिल्टरमध्ये RNA स्टकअप करतो किंवा त्या फिल्टर्समध्ये RNA राहतो आणि बाकीचं सगळं जे आहे ते वॉशआउट होऊन आपण बाजूला सेपरेट करतो. मग आता ह्या फिल्टरमधला RNA जे आहे ते आपण एका विशिष्ट ट्यूबमध्ये त्या विथ न्यूक्लियस फ्री वॉटर म्हणतो आपण त्याला, त्या न्यूक्लियस फ्री वॉटरमध्ये ते RNA जे आहेत, व्हायरल RNA आणि ह्युमन RNA, हे दोन्ही आपण त्या सोल्युशनमध्ये एकत्रित करून घेतो. आणि ते एकत्र ही प्रोसिजर व्हायला जवळपास 2 ते 2.5 तास लागतात हे RNA एक्स्ट्रॅक्शन होण्यासाठी. त्यानंतर मग आपण पुढच्या रूममध्ये वेगवेगळे केमिकल्स असतात, त्या केमिकल्सचं एकत्रित मिश्रण करून ते 96 वेल्स असतात एकूण आमच्या PCR प्लेटला, त्या 96 वेल्समध्ये हे मिश्रण टाकतो आणि प्रत्येक 2 वेलमध्ये एका वेलमध्ये आपल्याला ह्युमन RNA आहे किंवा नाही बघायचा असतो आणि दुसऱ्या वेलमध्ये आपल्याला व्हायरसचा RNA आहे किंवा नाही बघायचा असतो. तर ह्या प्रत्येक सॅम्पलसाठी आपण 2 वेल वापरतो आणि आमचे इनबिल्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कंट्रोल्स असतात, ते सुद्धा आम्ही वापरतो. असे एकूण एका वेळेस 46 सॅम्पल्स आपण लोड करतो. ते 46 सॅम्पल्स लोड करण्यासाठी, वेगवेगळे मिश्रण बनवण्यासाठी जवळपास 1 तास ते 1.5 तास लागतो आम्हाला. हे झाल्यानंतर आम्ही त्या प्लेटला व्यवस्थित सील वगैरे करतो. ते सील झाल्यानंतर आमचं पुढचं जी स्टेप आहे ते आता व्हायरल जो काही RNA असेल ह्युमन किंवा व्हायरसचा, तो RNAला मल्टिप्लिकेशन करायचं असतं, म्हणजे ॲम्प्लिफाय करतो आपण त्याला, 1च्या 2, 2च्या 4 अशा प्रत्येक सायकलनंतर त्या कॉपीज डबलिंग ह्याच्यात वाढत जातात. मग त्यासाठी आपल्याला असती मशीन, ती RT-PCR मशीन म्हणतो आपण त्याला. RT-PCR मशीनमध्ये मग आपण ते सगळे टेम्परेचर्स वगैरे सेट केलेले असतात, म्हणजे ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या 95 डिग्रीपासून ते 58 डिग्री सेल्सिअसपर्यंत अप अँड डाऊन होत राहतात. मग अशा 45 सायकलला जवळपास 1 तास 40 मिनिट ते 2 तासापर्यंत आपल्याला पूर्ण कालावधी लागतो. मग त्या कालावधीनंतर आम्ही ग्राफ्स बघतो. पहिल्यांदा आम्ही बघतो की ते सॅम्पल व्यवस्थित आहे का नाही. तर ते सॅम्पल व्यवस्थित आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण ह्युमन RNA आलेला आहे का किंवा नाही त्या सॅम्पलमध्ये ते पाहतो. जर ह्युमन RNA आलेला असेल तर मग ते आम्ही सॅम्पल व्हॅलिड कन्सिडर करतो आणि त्याचा मग कोरोना व्हायरसचा जीन आलेला आहे का, म्हणजे आम्ही स्क्रीनिंग जीन म्हणतो त्याला, जीन असतो, तो जीन पॉझिटिव्ह आहे किंवा नाही बघतो. जर जीन नाही आलेला असेल तर आम्ही त्या सॅम्पलला निगेटिव्ह रिपोर्ट करतो आणि जर जीन आला तर नंतर परत मिश्रण, कन्फर्मेटरी जीनसाठी मिश्रण तयार करण्याची प्रक्रिया चालू होती. मग त्या कन्फर्मेटरीचे मिश्रणस बनवणे, परत एकदा सॅम्पल्स लोड करणे त्या 96 वेल प्लेटमध्ये आणि परत एकदा RT-PCR मशीनमध्ये टाकायचं, लोड करायची. मग त्यानंतर परत आम्हाला 2 तास लागतात की येस, हा पहिला स्क्रीन पॉझिटिव्ह आला होता, दुसऱ्या कन्फर्मेशनमध्ये सुद्धा त्याचे जीन्स आलेले आहेत, म्हणजे तो COVID-19 इन्फेक्शन आहे. जर फक्त स्क्रीन पॉझिटिव्ह आला आणि कन्फर्मेशनमध्ये जर कन्फर्मेटरी जीन्स जर पॉझिटिव्ह नाही आले तर आम्ही त्याला इनकन्क्लुझिव्ह म्हणतो. आणि जर जीनच नाही आला तर आपण त्याला निगेटिव्ह म्हणून लेबल करतो. अशा प्रकारे जवळपास आपल्याला स्क्रीन करण्यासाठी 6 ते 7 तास लागतात आणि जर त्यामध्ये पॉझिटिव्ह आला तर कन्फर्म करण्यासाठी आम्हाला पुढचे 3 तासाचा कालावधी लागतो. सॅम्पल्स रिजेक्ट होतात म्हणजे काय होतं आहे, बहुतांश वेळेस सॅम्पल व्यवस्थित रब केलं जात नाही. रब न केल्यामुळं जो आम्हाला ह्युमन RNA पाहिजे असतो, की म्हणजे त्या ह्युमनचंच सॅम्पल घेतलेलं आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी, त्यामुळं जर तो ह्युमन RNA नाही आला तर आपण त्याला रिजेक्ट सॅम्पल करतो, जेणेकरून पुअर क्वालिटी सॅम्पल आहे म्हणून आम्हाला परत रिपीट सॅम्पल घ्यावं लागतं. सर, RNA म्हणजे काय? RNA म्हणजे आता गुणसूत्र जे म्हणतो आपण, तो म्हणजे DNA RNA म्हणजे हे आपल्या सेलमधला जो मल्टिप्लिकेशन होतं किंवा जे काही डिटरमाइन करतं एखाद्या ह्युमनचा जीनोम,
त्याला हे RNA आणि DNA म्हणलं जातं. इनकन्क्लुसिव्ह रिपोर्ट म्हणजे काय नेमकं? इनकन्क्लुसिव्ह म्हणजे काय होतं, बहुतांश वेळेस दुसरे कोविड-19 सोडून दुसरे कोरोना व्हायरस प्रचंड मोठी फॅमिली आहे. तर कोरोना व्हायरसच्या ऑदर पण इन्फेक्शन्स असतात आणि ते खूप माइल्ड प्रमाणात असतात. पण ते इन्फेक्शन्स स्क्रीनिंगमध्ये आम्हाला कळतं की यस त्याला इन्फेक्शन आहे, आयदर कोविड-19 किंवा कोरोना, हे तेव्हा डिटरमाइन होत नाही. मग जर तो कन्फर्मेटरीमध्ये जर ते जीन्स नाही आले, कोविड-19चे जे आपण पर्टिक्युलर जीन्स वापरतोय ते जीन्स जर पॉझिटिव्ह नाही आलं तर आपण तशा वेळेस त्यांना इनकन्क्लुसिव्ह म्हणतो. ही कंडिशन केव्हा होती, व्हायरल लोड कमी असेल, म्हणजे इन्फेक्शनचा सुरुवातीचा काळ असेल, तर अशा वेळेस इनकन्क्लुसिव्ह रिपोर्ट येतात. सुरुवातीला आपल्याकडे पुण्याला रिपोर्ट पाठवायचे, कारण की आपल्याकडे लॅब मशीन नव्हती. अगोदरचे रिपोर्ट लवकर यायचे अशी आमच्या मनात शंका आहे की, आणि आता उशिरा येतात आपल्याकडे असं, त्या बाबतीत आपण पुण्याला सॅम्पल्स पाठवायचं म्हणजे आज आपण सॅम्पल्स घेतले दिवसभराचे सॅम्पल्स, तर आज रात्री पुण्याला गाडी निघायची, उद्या सकाळी 6 ते 7च्या दरम्यान तिथं पोहोचायची आणि मग 9 वाजता प्रोसेसिंग चालू व्हायची, म्हणून आपल्याला 6 वाजता रिपोर्ट मिळत होते. पण आता आपण इथं काय करतोय की आज सकाळी सॅम्पल्स घेतलेले दुपारी 12, 1, 2 वाजेपर्यंतचे सर्व सॅम्पल्स घेतलेले आपण आजच प्रोसेस करतोय आणि आजच रात्री 10पर्यंत रिपोर्टिंग करतोय. त्यामुळे आपण त्या मानानं फास्टरच आहेत पुण्यापेक्षा. पण तेही फास्टच आहेत, पण जे ट्रॅव्हलिंग टाईम जो होता तो ट्रॅव्हलिंग टाईम आपण डिक्रीज केला, म्हणजे जवळपास आपण 24 तास अगोदरच रिपोर्ट देतोय. दैनंदिन आपल्या लॅबची स्वाब तपासण्याची क्षमता किती आहे? आम्हाला शासनाने ठरवून दिलेली जी क्षमता आहे ती 150 आहे, पण आम्ही आत्तापर्यंत 240, 236 इतकेही सॅम्पल्स केलेत आणि त्यांचेही रिपोर्ट्स आम्ही 11पर्यंतच दिलेले आहेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोरोना टेस्टचे पैसे घेतले जातात का, त्या मोफत आहेत? त्या मोफत आहेत. प्रत्येक कोणत्याही PSC सिव्हिल हॉस्पिटलला जरी सॅम्पल्स घेतले तरी मोफत आहेत. आपण कोणत्याच ह्याला चार्ज करत नाहीत. लातूरमध्ये खाजगी ठिकाणी स्वाब टेस्ट करण्याची सुविधा आहे? नाही. कोरोनाशिवाय या लॅबमधून इतर कोणत्या तपासण्या होऊ शकतात? आपल्याला आता जसं स्वाईन फ्लू आपण ऐकलेलाच आहे, स्वाईन फ्लूची तपासणी होऊ शकते, किंवा आता आमच्याकडे स्टेट रेफरन्स लॅबोरेटरी आहे HIV साठी, त्यामुळे HIVचे जे व्हायरल लोड वगैरे जे आहेत आपण तेही करू शकतो. डेंग्यूचं PCR पण करू शकतो. डेंग्यू PCR हे आपण सध्या करतच नाही. जॅपनीज एन्केफेलायटिस आहे, प्रत्येक व्हायरल डिसीजची आपण तपासणी इथं करू शकतो. स्वॅब टेस्ट करण्यासाठी आपण आपल्या स्वतःची व आपल्या कर्मचाऱ्याची कशामध्ये काळजी घेतात? त्या बेसिकली आम्ही जे काम करतो ते सगळ्या सेफ्टी कॅबिनेट्स असतात, म्हणजे सॅम्पल जे काय प्रोसेस होतं ते सेफ्टी कॅबिनेटमध्ये होतं. त्यातली एअर फ्लो जो आहे तो बाहेर नसतो, तो सगळा आत सक करत असतो. त्यामुळं जे काय सॅम्पल प्रोसेसिंग करताना एरोसॉल्स जनरेट होतात ते एरोसॉल्स आतच असतात आणि ते हेपा फिल्टरद्वारे एअर प्युरिफाय होतं. आणि प्लस आम्ही ॲड ऑन म्हणलं तर आम्ही स्वतःला पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटमध्ये ठेवतो. N95 मास्क असतो आणि बाकी हँड वॉश वगैरे स्टरलियम वापरतो आम्ही. आपण स्वाब तपासणीची एवढी प्रक्रिया सांगितली, ही प्रक्रिया बरेच मोठी आहे, परंतु काही मार्केटमध्ये असं म्हणतात 5 मिनिटात फास्ट तपासणी होते वगैरे, त्याविषयी काय सांगतात? 5 मिनिटात ज्या तपासण्या होतात त्याला अँटीबॉडी डिटेक्शन टेस्ट म्हणतात. आणि सद्यस्थितीत अँटीबॉडी डिटेक्शन करणं उपयुक्त नाही, कारण अँटीबॉडी डिटेक्शन जे इन्फेक्शन झाल्यानंतर अँटीबॉडीज जवळपास 5 ते 7 दिवसांनी येतात. हे अँटीबॉडी डिटेक्शन वापरायचं आहे आपल्याला भविष्यात, पण ते सर्व्हिलन्ससाठी, म्हणजे आपली कम्युनिटी किती इन्फेक्टेड झाली होती किंवा आता किती इम्युनिटी आलेली आहे, जेणेकरून उद्या जर काही इन्फेक्शन्स होणार असतील परत तर त्यावेळेस ही प्रतिकारशक्ती किती कामाला येईल, त्यासाठी ते अँटीबॉडी टेस्टिंग कामाची आहे. कोरोनाच्या अनुषंगाने हे आवश्यक नाही? कोरोना सध्या नाही आहे अनुषंगाने, पुढे भविष्यात त्याचा उपयोग आहे. आणि दुसरं एक जे 5 मिनिटात टेस्ट होती त्याला अँटीजेन डिटेक्शन म्हणतो आपण. जसं हेपॅटायटिस Bचं वगैरे अँटीजेन डिटेक्शन करतो किंवा डेंग्यूचं NS1 अँटीजेन डिटेक्शन करतो, अशी अँटीजेन डिटेक्शन किट काही अजून डेव्हलप झालेली नाही. सध्या पावसाळा सुरू झालेला आहे, तर पावसाळ्याचे साथीचे आजार पसरतात, त्या बरोबर. अनुषंगाने आपण नागरिकांनी आणि हे कोरोनाच्या अनुषंगाने कशी काळजी घेऊ, थोडं मार्गदर्शन करा. बेसिकली जे सुरुवातीपासूनच आपण म्हणतो ह्यामुळं जास्तच आपण ह्या गोष्टीची काळजी घ्यायला लागलो की सोशल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे, किंवा आता जे साथरोग म्हणतात त्या दृष्टिकोनातून परत जे वॉटर प्युरिफिकेशन म्हणा किंवा वॉटर बॉइलिंग ह्या टेक्नॉलॉजीज वापरायलाच पाहिजेत. स्वच्छता ठेवणे हे सर्वात महत्त्वाचं आहे.
आणि रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स, कोरोना असो किंवा दुसरा कोणताही असो, रेस्पिरेटरी इन्फेक्शनसाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क हे वापरणं गरजेचंच आहे.